स्टोक्सला आउट केलं. त्यानंतर हा आला जॅमी स्मिथ आणि त्याने काउंटर अटॅक सुरू केला धप्पाधप. म्हणजे त्याने एका ओव्हरला प्रसिद्ध 100च्या स्ट्राईक रेटच्या वरच खेळत होता. त्याचे 80 बॉलात 100 झाले होते. सो काल त्याची बॅटिंग पण वाखाणण्याजोगी होती. आणि काल त्याने ज्या पद्धतीने प्रसिद्ध कृष्णाला उचलला होता त्याने त्याच्या एका ओव्हरला 23 रन मारले. बरोबर. तर त्याने 1 6 3 4 4 4 आणि एक वाईड वगैरे काहीतरी आला होता. सो काल त्याने जेन्युअनली जाम भारी बॅटिंग केली. आणि स्मिथ बद्दल आपण मागे पण एकदा व्हिडिओत बोललो होतो की स्मिथ कडे तो कंपोजर दिसतो खूप चांगला. एक तर टेम्परामेंट तुझं कळतं त्या करेक्ट. आणि कीपर म्हणून पण तो चांगला आहे. आणि तो बघ ना कोणाला, तो बेन फोक्स ज्याच्याकडे तू म्हटलं जसं की खूप चांगला कीपर म्हणून त्याकडे बघितलं जातो जगामध्ये. सो त्याला त्यांनी रिप्लेस केलंय. त्याने बेअरस्टॉला रिप्लेस केलंय जो बॅट्समन म्हणून खूप पॉवरफुल होता, त्याचा इम्पॅक्ट होता. त्याने बेअरस्टॉला रिप्लेस केलंय आणि बटलरची त्याने जागाच नाही खाल्लीच आहे. सो तो अख्ख्या त्या प्रेशर मधनं इथे आला होता. त्याने ऑलरेडी एक सेंचुरी टाकली होती वेस्ट इंडिज सोबत. सेम तो पण ह्याच तशा सिनरीमध्ये तो आला होता. त्याने चांगली इनिंग खेळली.